Hello everyone, today we are going to learn English grammar topic and the name of the topic is kind of sentences. वाक्याचे प्रकार. तर बघा मुलांनो, आपण दिवसभरामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश कोणतीही लँग्वेज असो, आपण दिवसभरामध्ये एकमेकांशी कन्व्हर्सेशन करत असताना, एकमेकांशी टॉकिंग करत असताना, बोलत असताना, स्पीकिंग करत असताना अनेक प्रकारचे सेंटेन्सेस बोलत असतो. आत्ता देखील मी तुमच्याशी बोलते आहे, तुम्हाला काहीतरी शिकवते आहे, तुम्ही अभ्यास करताय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करत असतो, खूप सारे सेंटेन्स बोलत असतो. मग हे जे सेंटेन्सेस आहे, ह्या सेंटेन्सचे आपण कोणत्याही सगळ्या वेगवेगळे शब्द वापरतो. मग आता मी शब्द बोलत आहे, नाव माझी गीतांजली, वर खाली इकडे तिकडे मागे पुढे, हे सगळे हे शब्द बोलले मी. मग ह्या शब्दांना तुम्ही सेंटेन्सेस म्हणाल का? नाही. तर सेंटेन्स म्हणजे काय आणि सेंटेन्सचे कोणकोणते टाईप आहे, तर याचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो स्टार्ट. सेंटेन्स, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. सेंटेन्स मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स शब्द, शब्दांचा तयार केलेला ग्रुप, दॅट मेक्स कंप्लीट सेन्स, असा ग्रुप की ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी पूर्ण सेन्स, कंप्लीट सेन्स म्हणजे पूर्ण अर्थ, असा शब्दांचा ग्रुप की ज्या शब्दांच्या ग्रुपमधून आपल्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो, पूर्ण अर्थ समजतो, त्या शब्दांच्या ग्रुपला म्हणतात सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, ऑन, मँगो, चेअर, लॉकडाऊन, क्वारंटाईन, कोरोना, XYZ, हे सगळे शब्द मी वापरले. आता ऑन, मँगो, लॉकडाऊन, कोरोना, हे सगळे शब्द झाले. त्या शब्दांचा आपण एक ग्रुप तयार केला. हा ग्रुप जो तयार झाला त्याला तुम्ही सेंटेन्स म्हणता का? नाही. पण मी जर शब्द घेतले माय, दुसरा शब्द घेतला नेम, तिसरा शब्द घेतला इज आणि चौथा शब्द घेतला गीतांजली. माय नेम इज गीतांजली. मग तुम्हाला समजतं ह्या शब्दांच्या ग्रुपमधून की ह्या शब्दांचा जो अर्थ आहे तो आहे माझं नाव गीतांजली आहे. मग तुम्ही त्याला काय म्हणता? सेंटेन्स म्हणता. कोणतेही शब्द तुम्ही घेतले, उचलले आणि त्याचा एक ग्रुप तयार केला का लगेच सेंटेन्स तयार होत नाही. ते जे शब्द आपण घेतो, ते जे वर्ड्स आहे, ते वर्ड्स आपण एकत्र व्यवस्थितपणे रिअरेंज केले आणि रिअरेंज केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काहीतरी कंप्लीट सेन्स मिळत असेल, एक योग्य अर्थ प्राप्त होत असेल, तरच आपण त्याला सेंटेन्स म्हणतो. अन्यथा ते सेंटेन्स होणार नाही. नुसता शब्दांचा ग्रुप म्हणजे सेंटेन्स नाही. तर जे काही वर्ड्स आहेत ते ग्रुप, त्यांचा जे वर्ड्स आहेत त्यांचा ग्रुप करायचा आणि त्या ग्रुपमधून जर आपल्याला कंप्लीट अर्थ तयार मिळत असेल तर त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. मग अजून एक महत्त्वाची गोष्ट, अ सेंटेन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. आपण जर सेंटेन्स पाहिलं तर सेंटेन्सची सुरुवात, आपण कोणतंही सेंटेन्स इंग्लिशमध्ये लिहिलं तर प्रत्येक सेंटेन्स, टीचर तुम्हाला नेहमी सांगतात की सेंटेन्सची जी सुरुवात आहे, बिगिनिंग आहे, ती नेहमी कॅपिटल लेटरने करावी. म्हणजे पहिलं जे लेटर आहे ते कसं असलं पाहिजे? कॅपिटल असलं पाहिजे, मोठ्या लिपीतलं असलं पाहिजे. अ सेंटेन्स मस्ट हॅव सब्जेक्ट अँड वर्ब. आणि त्या सेंटेन्समध्ये कोणतंही सेंटेन्स तुम्ही घ्या, त्यामध्ये असतो सब्जेक्ट आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने इंग्लिश लिटरेचरमध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये काय केली जाते? सेंटेन्सची रचना केली जाते. इथे काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. इट वॉज अ बोरिंग फिल्म. आता हे एक सेंटेन्स आहे, याच्यातून हे पण शब्द आहेत, इट, वॉज, बोरिंग, फिल्म, 4 वर्ड्स आहे. 4 वर्ड्सचा ग्रुप तयार झालेला आहे आणि या ग्रुपमधून तुम्हाला काय झालेलं आहे? एक ग्रुप मिळाला. त्या ग्रुपमधून तुम्हाला एक कंप्लीट सेन्स मिळाला. काय? की ही फिल्म खूप बोरिंग आहे. मग तुम्ही ह्याला सेंटेन्स म्हणता. क्लिअर द टेबल इमिजिएटली. ह्याच्यातून पण तुम्हाला अर्थ प्राप्त होतो की टेबल लगेचच्या लगेच क्लीन करून घ्या. हू गेव यू दिस बुक्स. तुला हे बुक्स कुणी दिले? ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी समजते. व्हॉट अ ब्युटिफुल. सॉरी, इथे ब्युटिफुलचं स्पेलिंग थोडं मिस्टेक माझ्याकडून झालेलं आहे, ते तुम्ही तेवढी करेक्ट करून घ्या. BEAUTIFUL, एल लिहायचा होता तो के झालेला आहे. ब्युटिफुल रेनबो. व्हॉट अ ब्युटिफुल रेनबो. ह्याच्यातून तुम्हाला समजतं की रेनबो किती सुंदर आहे.
तर अशा प्रकारे शब्दांचा जो ग्रुप की ज्या ग्रुपमधून तुम्हाला पूर्ण अर्थ प्राप्त होतो आणि तो शब्दांचा ग्रुप व्यवस्थित रिअरेंज केलेला असतो, त्या ग्रुपची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झालेली असते सेंटेन्सची, त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतं आणि वर्ब असतो, अशा शब्दांच्या ग्रुपला म्हणतात सेंटेन्स. तर सगळ्यांना सेंटेन्स म्हणजे काय समजलं असेल. त्यानंतर आपण पाहूया टाईप ऑफ किंवा काइंड ऑफ सेंटेन्सेस. देअर आर 4 काइंड ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे 4 प्रकार पडतात. हाऊ मेनी टाईप ऑफ सेंटेन्सेस? 4. किती वाक्यांचे प्रकार? 4. काइंड ऑफ सेंटेन्सेस? 4 काइंड ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट, assertive sentence. Second, imperative sentence. Third, interrogative sentence. And then fourth, exclamatory sentence. अशा प्रकारे वाक्यांचे 4 प्रकार: assertive sentence, imperative sentence, interrogative sentence and exclamatory sentence. तर आपण एकेका सेंटेन्सची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहूया. फर्स्ट घेऊया assertive sentence. ASSERTIVE. assertive sentence. या ठिकाणी बघा, तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. माय नेम इज राजू. माय नेम इज राजू. माझे नाव राजू आहे. An assertive sentence states or declares something. It always begins with subject and ends with a full stop. A sentence that makes a statement is called an assertive sentence. आता माय नेम इज राजू या सेंटेन्समधून आपल्याला फक्त काय कळतंय? काहीतरी सांगितलंय आपल्याला. फक्त एक साधा सिंपल सेंटेन्स आहे. माझं नाव राजू आहे. एकदम सिंपल. फक्त आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी डिक्लेअर केलंय. डिक्लेअर समथिंग, काहीतरी सांगितलंय, काहीतरी डिक्लेअर केलंय. इट ऑलवेज बिगिन विथ सब्जेक्ट. ह्या सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी सब्जेक्टनेच होते अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप. आता या ठिकाणी जर माय नेम इज राजू हे सेंटेन्स तुम्ही पाहिलं तर हा जो एंड आहे, हा एंड कशाने झालेला आहे? फुल स्टॉप. शेवटी काय असतो? फुल स्टॉप असतो. फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. माय नेम इज राजू अतिशय सिंपल सेंटेन्स असतं. त्या सेंटेन्समधून आपल्याला फक्त काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं, एखादं साधंसं स्टेटमेंट असतं, विधान असतं. असे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्समध्ये त्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्टने होते आणि एंड हा नेहमी फुल स्टॉपने होतो. अशा प्रकारच्या सेंटेन्सला म्हणतात ॲसरेटिव्ह सेंटेन्स. थोडक्यात लक्षात ठेवायचं, जे सिंपल सेंटेन्स असतात की ज्याच्यातून फक्त आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे ते आहे ॲसरेटिव्ह सेंटेन्स. इथे एक्झाम्पल आहे, गीता इज अ गुड गर्ल. गीता ही हुशार मुलगी आहे. काही वेगळं सांगितलं आहे का? नाही, फक्त सांगितले गीता हुशार मुलगी आहे. एकदम सिंपल सेंटेन्स. रवी वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग प्लेअर. रवी हा अतिशय स्ट्रॉंग प्लेअर आहे. काही वेगळं सांगितलं आहे का? नाही, फक्त काय सांगितलं आहे की तो एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. अतिशय सिंपल सेंटेन्स. मग ज्या सेंटेन्सची सुरुवात ही सब्जेक्टने होते, या ठिकाणी गीता आणि रवी सब्जेक्ट आहे आणि शेवट जो आहे तो फुल स्टॉपने होतो, पूर्णविरामने होतो, अशा सेंटेन्सला म्हणतात ॲसरेटिव्ह सेंटेन्स. मराठीमध्ये त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य. विधान, अतिशय साधं सिंपल सरळ वाक्य, त्याला म्हणतात ॲसरेटिव्ह सेंटेन्स. ॲसरेटिव्ह सेंटेन्स सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर सेकंड नंबर आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. स्टँड अप, सिट डाऊन, कीप क्वाइट, गेट आउट, प्लीज गिव मी युअर पेन्सिल, प्लीज सिट डाऊन, प्लीज कम हिअर. हे जे सेंटेन्स आहे आत्ता मी जे बोलले, स्टँड अप अँड इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मेक अस रिक्वेस्ट. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समधून आपल्याला काय केलेले असते? रिक्वेस्ट केलेली असते, आपल्याला विनंती केलेली असते. प्लीज गिव मी युअर पेन्सिल, प्लीज, प्लीज मे आय कम इन सर. किंवा गिव अ कमांड. कमांड मीन्स ऑर्डर. ऑर्डर केलेली असते. सिट डाऊन, टीचर सांगतात सिट डाऊन, ऑर्डर आहे टीचरची. स्टँड अप ही देखील ऑर्डर आहे. ऑर अन इन्स्ट्रक्शन, किंवा एखादी सूचना केलेली असते. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे ते असतं इम्पॅरेटिव्ह. म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. काय म्हणतात?
आज्ञार्थी वाक्य, की ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला प्रार्थना केलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते, ऑर्डर केलेली असते किंवा एखादी सूचना केलेली असते, अशा प्रकारचे सेंटेन्स जे आहेत त्यानंतर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इट ऑलवेज बिगिन विथ हेल्पिंग वर्ब ऑर व्हर्ब. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते नेहमी व्हर्बनी सुरुवात होते. व्हर्ब ॲक्शनवर, आपण ज्या वेगवेगळ्या ॲक्शन करतो, सिट डाऊन, सीट बसण्याची ॲक्शन, स्टँड अप, स्टँड म्हणजे उभे राहण्याचे ॲक्शन, गो आउट, गो म्हणजे जाण्याची ॲक्शन, कम, कम हिअर म्हणजे येण्याची ॲक्शन, गिव्ह मी युअर पेन्सिल प्लीज, गिव्ह म्हणजे देण्याची ॲक्शन. म्हणजे जे ॲक्शन वर्ड आहे, जे व्हर्ब आहे, त्या व्हर्बने काय केलेली असते, ह्या सेंटेन्सची सुरुवात केलेली असते आणि शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेस अन ऑर्डर ऑर अ रिक्वेस्ट, असं सेंटेन्स की ज्याच्यातून आपल्याला ऑर्डर सांगितलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते, अशा प्रकारच्या सेंटेन्सला म्हणतात इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. आता खाली एक्झाम्पल दिलेले आहे. सिट डाऊन, सीट हे व्हर्ब आहे. मेक अ रफ कॉपी, इथे पण मेक म्हणजे व्हर्ब आहे, शेवटी फुल स्टॉप आहे. म्हणून या प्रकारचे जे सेंटेन्स आहे त्याला म्हणतात इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. सॉरी थोडंसं. तर दुसऱ्या नंबरचं सेंटेन्स आपण पाहिलं आज्ञार्थी वाक्य, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर पुढे जे आहे थर्ड नंबरचं ते आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेशन म्हणजे प्रश्न, प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, हाऊ आर यू, कसा आहेस तू, तुम्हाला काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, ज्या वाक्यामधून तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो आणि तुम्ही त्याच्यावर उत्तर देणं अपेक्षित असतं. म्हणजे प्रश्न विचारलेले जे वाक्य आहे, जे प्रश्न आहेत, ते प्रश्न जे विचारलेले वाक्य असतात त्यांना म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह वाक्याच्या सुरुवातीला नेहमी काय येतो, क्वेश्चन मार्क येतो. तुम्ही क्वेश्चन विचारलाय, तुम्हाला तिथे क्वेश्चन मार्क देणं खूप गरजेचं असतं. इथे वरती जे सेंटेन्स पाहिलं हाऊ आर यू, इथे शेवटी क्वेश्चन मार्क आहे. तुम्हाला जे एक्झाम्पल दिले, हू गेव यू दिस बुक, क्वेश्चन मार्क, व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क. म्हणजेच इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्समध्ये काय विचारलेला असतो, क्वेश्चन विचारलेला असतो आणि शेवटी काय दिलेला असतो, क्वेश्चन मार्क दिलेला असतो. त्यानंतर पुढचं जे सेंटेन्स आहे ते आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्य. उद्गार, वाव, हाऊ ब्युटिफुल, व्हॉट अ प्रिटी ड्रेस, हुर्रे, वी वॉन द मॅच, हुर्रे, टुमारो इज हॉलिडे. असे जे सेंटेन्स आहे, आता तुम्हाला खूप आनंद झालेला असतो, तुम्ही म्हणता हुर्रे, वी वॉन द मॅच. तुम्हाला एखादी छान गोष्ट दिसली, मी नाही वाव, एका शब्दातून कळतंय काहीतरी छान आहे. घाणेरडी गोष्ट तुम्ही दिसत, शी, एखादी वाईट घटना घडली असेल, तुम्ही लगेच म्हणता अरे रे. हे जे शब्द आहेत, ह्या सगळ्या शब्दांमधून तुमच्या मनातल्या फिलिंग्स काय केले जातात, ज्या फिलिंग्स आहेत त्या सगळ्या फिलिंग्स एक्सप्रेस केले जातात. मग अशी जी वाक्य आहेत की ज्या सेंटेन्समधून तुमच्या ज्या फिलिंग्स आहे, मग त्या अचानकपणे आलेल्या असू द्या, स्ट्रॉंग फिलिंग आहे, ह्या स्ट्रॉंग फिलिंग काय केलेल्या असतात, एक्सप्रेस केलेल्या असतात. अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे त्याला म्हणतात एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल सच अ डेलिशियस सूप, वाव, हुर्रे. आणि एक्सक्लामेशन सेंटेन्स जे एक्सक्लामेटरी सेंटेन्स जे आहे त्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या शेवटी एंडला नेहमी काय असतो, एक्सक्लामेशन मार्क असतो. आहे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्सक्लामेटरी मार्क असं असतं. तर आत्तापर्यंत आपण अशा पद्धतीने 4 सेंटेन्सचे टाईप पाहिले. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तो म्हणजे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. तर ॲसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर एकदम साधं सिंपल वाक्य, ज्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते आणि शेवट हा नेहमी फुल स्टॉपने होतो, अशा सेंटेन्सला म्हणतात ॲसेरेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्याची सुरुवात बिगिन विथ सब्जेक्ट, सब्जेक्टने होते, अँड एंड विथ फुल स्टॉप, आणि एंडला काय असतो, फुल स्टॉप असतो. दॅट मेक्स अ स्टेटमेंट, अतिशय साधं सोपं वाक्य असतं. अशा सेंटेन्सला म्हणतात ॲसेरेटिव्ह सेंटेन्स. मराठीमध्ये त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य. त्यानंतर सेकंड नंबरला आहे ते म्हणजे इम्पॅरेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, की ज्या वाक्य नेहमी व्हर्ब किंवा हेल्पिंग वर्बने होते, शेवटी फुल स्टॉप असतो, त्यामध्ये ऑर्डर दिलेली असते,
रिक्वेस्ट केलेली असते, एखादी सूचना केलेली असते, अशा प्रकारची वाक्य आहे त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. थर्ड नंबरला आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो अशा वाक्याने म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि त्यानंतर फोर्थ नंबरला आपण पाहिलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, की आपल्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहे त्या फिलिंग्स आपण एखाद्या विशिष्ट वाक्यातून एक्सप्रेस करतो त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि त्या वाक्याची सुरुवात, त्या वाक्यामध्ये शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतं. तर या ठिकाणी काही प्रश्न आपण पाहूया. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यांचे प्रकार ओळखा. द बॉय वॉक होम. मुलगा घराकडे चालला आहे. अतिशय सिंपल सेंटेन्स आहे. मग हे आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आय लव्ह हनी. मला मध आवडते. अतिशय सिंपल सेंटेन्स. हे पण आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. ही वॉन्ट्स टू ईट कुकीज बट ही डझंट नो हाऊ टू मेक देम. त्याला कुकीज खायचे आहेत पण त्याला माहीत नाही ते कसे बनवतात. अतिशय सोपं सेंटेन्स, ते देखील आहे ॲसर्टिव्ह. व्हाय डज द सन शाईन. सूर्य का चमकतो प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट डज दिस दॅट. हुज डॉग आहे क्वेश्चन मार्क दिसतोय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. विल शेरी गेट टू कीप ऑल हर लॉटरी विनिंग. शेरीला त्यांच्या सगळ्या लॉटरी लागतील का प्रश्न विचारलेला आहे. शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर पुढे आहे आय सेड आय वॉन्टेड टॅकोस इन्स्टेड ऑफ पिझ्झा. मी सांगितलंय की मला पिझ्झाच हवा आहे. इथे एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणून ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हाऊ वेल ही सेंग. किती सुंदर गातोस तू. एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. वाव, ह्या शब्दातूनच तुम्हाला कळते की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि त्यानंतर टर्न लेफ्ट ॲट द ब्रिज. ब्रिजच्या दिशेने वळा. तुम्हाला ऑर्डर केलेली आहे म्हणून हे इम्पेरेटिव्ह. स्टॉप बॉदरिंग मी. मला चिडवणं थांबा. तुम्हाला सूचना केलेली आहे. हे एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. प्लीज शट द डोअर. दरवाजा लावतेस का रिक्वेस्ट केलेली आहे म्हणून हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये वाक्याचे सेंटेन्सचे एकूण 4 टाईप, 4 काइंड ऑफ सेंटेन्स, ॲसर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रोगेटिव्ह, विधानार्थी वाक्य, त्यानंतर आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य अशा वाक्यांचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. सगळ्यांनी हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अतिशय व्यवस्थित 2-3 वेळा पहा म्हणजे तुम्हाला तो नक्की लक्षात येईल. आणि लक्षात समजून नसेल जर समजला तर तुम्ही मला एकदा पुन्हा विचारा. ओके, थँक्यू. आणि हे जे सगळं काम आहे हे सगळं आपल्या ग्रामरच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे राईट डाऊन करून घ्या. बाय.